कोल्हापूरच्या उजळाईवाडीमध्ये क्रिकेट खेळताना शेजारच्या घराच्या टेरेसवर मुलगा उच्चदाब विद्युत वाहिनीच्या संपर्कात आला आणि विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झालाय। कुटुंबावर सांगता येणार नाही असा आघात झाला आहे। बेकायदेशीरपणे गुटखा तयार करून विक्री करणाऱ्या थेऊर फाटा परिसरातील कारखान्यावर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून 1 कोटी रुपयांचा गुटखा आणि साहित्य जप्त केले आहे। या कारवाईत पोलिसांनी कारखान्याच्या मालकासह 4 जणांना अटक केली आहे। अकोला शहरातील गीतानगर परिसरात राहणाऱ्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीने काल सायंकाळच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार शाळेतील सिनियर वर्गातील एका विद्यार्थ्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत बेकायदेशीर शिकारी दरम्यान बंदुकीची गोळी सहकार्यालाच लागून 28 वर्षीय सचिन मरगज याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार 8 डिसेंबर पासून नागपुरात सुरू होणार आहे। हे अधिवेशन रविवार 14 डिसेंबर पर्यंत चालेल। विशेष म्हणजे 13 डिसेंबर शनिवार आणि 14 डिसेंबर रविवारी शासकीय सुट्टीच्या दिवशीही दोन्ही सभागृहाचं कामकाज घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील सर्व याचिका आता फक्त मुख्य न्यायमूर्तींपुढेच ऐकल्या जाणार आहेत। विविध खंडपीठांमधून वेगवेगळे आदेश येत असल्याचे लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून माहिती न दिल्याबद्दल न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांना फटकारले आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा विवाह सोहळा संपन्न झाला। काल जय पवार आणि ऋतुजा पाटील हे विवाह बंधनात अडकले। आज शाही विवाह सोहळा बहरीनमध्ये पार पडला। या लग्न सोहळ्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब बहरीनला गेले होते। जामखेडमध्ये 35 वर्षीय नृत्यांगना दीपाली पाटील यांनी साई लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली। माजी नगरसेवक संदीप गायकवाडच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असा तिच्या आईचा आरोप असून पोलिसांनी गायकवाडला अटक केली आहे। सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत 13 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे। वर्षातील ही 4थी लोक अदालत असून जिल्हा व तालुका न्यायालयातील तडजोड पात्र प्रलंबित आणि दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढण्यासाठी यात ठेवली जाणार आहे। ईडीने येस बँक घोटाळा संदर्भात रिलायन्स अनिल अंबानी समूहाशी संबंधित 18 मालमत्ता, ठेवी, रोकड आणि समभाग अशी एकूण 1120 कोटींची मालमत्ता जप्त केली असून या समूहावरील जप्तीची रक्कम आता 10,117 कोटींवर पोहोचली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।